नमस्कार. ज्ञानप्रबोधिनीच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सिंधुदुर्ग सहित सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण एक नवीन चॅप्टर पाहणार आहोत, जो चॅप्टर अतिशय महत्त्वाचा आहे. याच्या अनुषंगाने स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आणि स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा, निवड मंडळाच्या परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न येतात. अतिशय सोपा प्रश्न आहे, परंतु काळजीपूर्वक, लक्षपूर्वक तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा लागेल, तरच तो प्रश्न आपल्याला. काय प्रश्न आहे तो आपण पाहूया. टॉपिकचं नाव आहे गुणोत्तर गणना, रेशो कॅल्क्युलेशन. प्रश्न असा आहे, दोन संख्यांचं गुणोत्तर 8:3 आहे. दोन संख्यांचं गुणोत्तर 8:3 आहे. मीन्स रेशो ऑफ टू नंबर्स इज 8:3. त्यांच्यापैकी फरक किती आहे? 75. डिफरन्स बिटवीन टू फिगर्स आर, टू नंबर्स आर 75. तर त्या संख्यांची बेरीज करा. then what will be the sum of two numbers. आता बघा, काय करू आपण, दोन संख्यांचं गुणोत्तर 8:3 आहे, त्यांच्यातील फरक 75 आहे, बरोबर आहे. मग त्या दोन संख्यांपैकी लहान संख्या, दोन संख्या आहेत, एक लहान असणार आहे, बरोबर. तर फरक आहे म्हणून तर छोटी संख्या आपण काय 3x मानू. छोटी संख्या 3x मानली तर साहजिकच मोठी संख्या किती आहे? 8x येईल, बरोबर. आता या दोनातील फरक किती आहे? तर या दोनातील फरक आहे 75. म्हणजे 8x वजा 3x बरोबर 75. हे आपण या समीकरणात पाहतोय. 8x वजा 3x बरोबर 75. आता 8x वजा 3x बरोबर किती? 5 नारळ वजा 2 नारळ वर किती नारळ येतात? 5 नारळातून सरळ 2 नारळ वजा केले तर 3 नारळ येतात. म्हणजे सारख्या वस्तू असतील तर त्यांची थेट वजाबाकी करता येते. आलं लक्षात का? म्हणून इथे 8x म्हणजे समजा 8 आंबे समजू, 3x म्हणजे 3 आंबे समजू. 8 वजा 3 5x. उत्तर किती? 5x बरोबर 75. आता पुढे काय करावं लागेल आपल्याला? या 75ला 5 ने आपल्याला भागावं लागेल, बरोबर. 75ला 5 ने भागलं तर काय होतं? येते का लक्षात? 75ला 5 ने भागल्यानंतर भागाकार येतो 15. 15 पाहिजे 75, बरोबर ना. आता दोन संख्यांमधील लहान संख्या 3x आहे. x ची किंमत किती येईल? x ची किंमत आली आहे 15, बरोबर. 15 त्रिक 45. म्हणजे पहिली संख्या किती येईल? 45. आणि मोठी संख्या किती येईल? तर ती किती आहे? 8x. 8x म्हणजे 15 8 20. 20 असेल, 120. म्हणजे मोठी संख्या 120. आता काय प्रश्न काय आहे? तर त्या दोन संख्यांची बेरीज किती? म्हणजे 45 अधिक 120 किती येतं? 45 अधिक 120 165. म्हणजे उत्तर किती आहे प्रश्नाचं? 165. दोन संख्यांचं गुणोत्तर 8:3 असेल, त्यांच्यातील फरक 75 असेल, तर त्या संख्यांची बेरीज येईल 165. अतिशय महत्त्वाचं उदाहरण होतं. काळजीपूर्वक पुन्हा एकदा व्हिडिओ पाहून घ्या. अजूनही कुणी सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये निश्चित नोंदवा. धन्यवाद. खूप खूप आभार.